नमस्कार मंडळी, मी रेश्मा. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. या मग फणसाची भाजी खायला. आज आमच्याकडे बनते आहे फणसाची भाजी. तर त्याच्यासाठी आम्ही कच्चा फणस आणायला गेलो होतो. फणस आणला आणि त्याला कापून घेतला आहे. फणसासाठी जे गरे असतात ते काढून घेऊन पाती वगैरे सगळं वेगळ्या करून कापून घ्यावं लागतं. तर अशीच थोडीशी रेसिपी तुम्हाला दाखवते. तर आज ताई बनवणार आहे भाजी. गऱ्याची भाजी बनवायची असेल ना तर गरे असतात ना ते पूर्ण कापून धुवून स्वच्छ घ्यायचे. त्याच्यानंतर त्याच्यावरती तिखट मीठ मसाला जे असेल ते सगळं लावायचं. मीठ वगैरे लावून त्यांना म्हणजे तेल पण टाकायचं त्याच्यामध्ये थोडंसं आणि मिक्स करून घ्यायचं. मिक्स करून झाल्यानंतर त्याला फोडणी द्यायची. टोप इकडे गरम झालेला आहे. त्याच्यामध्ये टाकायचं आहे तेल आणि जिरं, राई, कढीपत्ता आणि लसूण थोडं जास्त प्रमाणामध्ये टाकायची म्हणजे चांगली फोडणी बसते. फोडणीचा वासच खूप छान येतो. त्याच्यानंतर टाकायचा आहे कांदा. कांदा तुम्हाला जरूरत असेल तर टाका, नाही तर नाही टाकला तरी चालतं. तर इकडे आमचा ओटा खूपच उंच आहे गावचा. त्याच्यामुळे माझी तर काय उंची पुरतच नाही. त्याच्यामुळे मला वाकून बघावं लागतं आहे आणि तेच बोलतो की आई कशी जेवण बनवते, कारण आईची पण हाईट एवढी उंच नाही आहे. तर ह्याच्यामध्ये थोडासा टाकला आहे गरम मसाला आणि जो चिकन मसाला आपण चिकनसाठी वापरतो तो टाकला आहे. त्याच्याने थोडंसं टेस्ट वेगळी होते आणि खायला गरे छान लागतात. आणि परत एकदा त्याच्यावरती आपण तिखट मसाला पण फोडणीवरती टाकायचा आहे म्हणजे थोडासा कलर चांगला येतो गऱ्यांना. आणि आता फोडणीवरती टाकायचे आहे कापलेले फणस आहेत ते टाकायचं आहे. इकडे मी थोडासा फणस जास्त, आमच्याकडे जास्त गरे होते, भरपूर माणसं आले आहे, त्याच्यामुळे जास्त थोडेसे फणसाची भाजी होते. म्हणून मग अर्ध्यांना आम्ही तिखट मसाला नाही लावला होता, म्हणून त्यांना आम्ही पहिलं फोडणीवरती टाकलं आणि त्याच्यानंतर मग जे लावलेलं आहे ना तिखट मसाला ते गरे टाकणार आहे. छानपैकी आलटून पलटून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आता आम्ही चुलीवरती ठेवणार आहे त्याला, कारण गॅस इकडे भरपूर संपतो आणि चुलीवरचे गरे छान लागतात म्हणून मग चुलीवरती ठेवणार आहे. तर अंदाजे आपण पाणी टाकायचं त्याच्यामध्ये आणि गरम पाणी टाका. गरम पाणी टाकलं तर कसं त्याची प्रोसेस जी असते, म्हणजे थंड पाणी टाकलं तर थोडासा वेळ लागतो शिजायला. तर इकडे फणसाची भाजी रेडी झालेली आहे, गरम गरम आहे आणि सगळेजण आता खायला पण घेत आहेत, कारण सगळ्यांनाच भूक लागली आहे. गऱ्याची भाजी म्हटलं की कोकणी माणसांचं तुम्हाला माहिती आहे की सगळेजण एकत्र बसतात, एकाच ताटामध्ये घेतात आणि खातात. हे बघा इकडे सगळीजणं बसले आहेत, एकाच ताटामध्ये घेतले सगळ्यांनी आणि इकडे सगळेजण बसलेत खायला. तिकडे आजी आहे. आजी बघा सगळ्यांना सांगते की हळूहळू खा म्हणून. आजीचं चालू आहे काहीतरी, पण तिने पान खाल्लं आहे त्याच्यामुळे तिने घेतलं नाही आहे खायला. संध्याकाळ झाले त्याच्यामुळे मी पूजा करून घेते आहे. पूजा करून झाल्यानंतर मला पण गरे खायचे आहेत. तर नंतर मी पण गरे खाणार आहे, कारण मला पण भरपूर गऱ्याची भाजी आवडते. आणि तुम्हाला आवडते की नाही फणसाची भाजी ती तुम्ही पण नक्की सांगा आणि नक्की एकदा करा, छान लागते. हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. भेटूया लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. आतासाठी बाय.